अरे अरे थांबा, ते उतरवू नका, ते पांडोबा उतरवतील. वय मी आहे. पांडोबा कसे आहात? जा. आलो काका. माधवराव समाधान वाटले. ऋणानुबंधांच्या गाठीच म्हणावयास हव्यात या. आता आधी गप्पांची एक फेरी होऊन जाऊ दे. होय. त्याशिवाय आम्ही स्नानासाठी सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. काका नमस्कार करते. सुखी व्हा रमाबाई. रमाबाई बघितलेत का, तुमच्या सासवानी आणि नणंदबाईंनी बैलगाडीवरून सामान धाडले आहे तुम्हासाठी. ते मला नका सांगू, इकडेच सांगा. नाही म्हणजे यांच्या घशाखाली घास उतरल्याशिवाय आमच्याकडे वडील बायकांना जात नाही घास. माझ्यासाठी देखील पाठवले असेलच, पण ते नाशिकच्या कागलनबाईच्या लुगड्याचे प्रकरण ते ताजेच आहे ना अजून, त्याचीच काळजी अधिक असणार. बरे मी फराळाचे पाहते, तोवर आपण विसावा घ्या. होय. आले. चला. पुण्याचे काय एकूण हालहवाल? वासुदेव बळवंत फडक्यांच्या या संपूर्ण आमच्या कानावर आले ते. खरे आहे. मला खात्री नव्हती विठू काकास पश्चाताप होईल याची, परंतु एकूणच माझे भाषण प्रभावी ठरले असावे. अहो काका, हाडाचे वकील आहात तुम्ही. ते तर झाले, परंतु खरं सांगू का माधव, मुळातच तुमच्या आणि माझ्या प्रकृतीत मोठाच फरक आहे. तुम्ही संयमी आहात, स्थिरचित्त आहात, शांत आहात, परंतु मी सातारच्या मातीत वाढलेला, त्यामुळे अन्याय करणाऱ्यास आखाड्यात ओढून लोळविल्याशिवाय मला चैन पडत नाही. माधवराव, आपल्या सहवासाने प्रभावित होऊन मी नेमस्त झालो आणि नेमस्तच राहील. परंतु अधूनमधून अशी रामदीक्षित आपटे, विठू काका यांच्यासारखी मंडळी भेटली म्हणजे मग माझी कुमकुमी जागृत होते. आणि आता फटके द्यावयाचे नाही, त्यामुळे सगळे बळ जिभेवर गोळा होते आणि माझी हौस भागते. या शेंडी प्रकरणामध्ये अगदी तसेच झाले हो. असे प्रसंग मात्र खरेच पाहण्यासारखे असतात. तुमची फटकेबाजी सुरू झाल्यावर रामदीक्षितांचा चेहरा अगदी नमुनेदार झाला होता त्या वादसभेच्या वेळी. विठू काका हे घरातलेच प्रकरण असल्यामुळे प्रसंग अगदीच अवघड होता, परंतु तुम्ही धावून गेलात आणि होय आणि बाबाची शेंडी वाचली. खरे आहे. विनोदाचा भाग राहो, पण काका, तुमच्या भरवशावर आम्ही पुणे सोडले याची आता साऱ्यांनाच प्रचिती आली. बरे माधवराव, वासुदेव बळवंत फडके आज अटक झाली हे आपणास कळले ना? होय, वर्तमानपत्रातूनच वाचले. सारा वृत्तांत सविस्तर कळवा असे टपाल आम्ही तुम्हाला धाडणारच होतो, परंतु सुदैवाने तुम्ही प्रत्यक्षच आलात. खिसूबाईच्या डोंगरातील चकमकीत त्यांचा उजवा हात धारातीर्थी पडला. ही बातमी मिळाल्यावरच मनात पाल चुकचुकली होती. होय, अर्थात मराठ्यांच्या ललाटी लिहिलेली ही फितुरीच कारणीभूत ठरली अखेर. हे सारे तेव्हाच दिसत होते, म्हणून आम्ही त्यांस कळवळून सांगत होतो
की हा मार्ग केवळ विनाशाकडेच नाही, पण ऐकले नाही. पण आता काय झाली परिस्थिती? मेजर डॅनियलला जेव्हा कळले की वासुदेव बळवंत फडके गाणगापूर जवळ धानूरला आहे, तेव्हा त्याने संपूर्ण गावास वेढा घातला. फडके तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले, परंतु त्यांची काही कागदपत्रे आणि आत्मपर लेखन हे पोलिसांच्या हाती लागले. त्यात मुंबईच्या लष्कराचा एक नकाशाही होता. मग पुढे? मजल दर मजल करीत फडके सोलापूर, विजापूर असे पळाले. मेजरने त्यांचा विजापूर पर्यंत पाठलाग केला आणि देवर नावडगी या गावी एका बौद्ध विहारामध्ये निद्रा अवस्थेत असताना फडक्यास धरले. ते अरे अरे अरे, फारच बिकट परिस्थितीत असतील ते. आता चिंता करू नका. वैद्यबुवा आले आहेत, ते सांगतील काय ते. पण ताई काकूंना खूपच वेदना होत आहे. त्यांचे विव्हळणे अगदी ऐकवत नाहीये. हो ना, एरवी काहीही झाले तरी त्या सहन करून हसण्यावारीच नाही. आता आज इतक्या विवळतायत, भयंकरच दुखत असेल त्यांना. आता बघूया वैद्यबुवा काय म्हणतात ते. हे पहा, आलेच. काय झाले आहे? पायाचे हाड मोडले आहे. मी एक लेप लावून पाय बांधून ठेवलाय, अगं बाई, पण पायाची अजिबात हालचाल होता नाही. अगं बाई. त्या चळवळ करतील, पण तुम्ही सगळ्यांनी राखण करून ताकीद ठेवा. बाकीची औषधे पाठवतो. माझे बंधू हाडवैद्य आहेत, त्यास पाठवितो. हाड सांधण्यासाठी आता जे काही करावायचं आहे ते तेच करतील. मात्र 2 मास तरी पायाची हालचाल निषिद्ध आहे, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. मी माईंनाही सारे समजावून सांगितले आहेच आहे. जितकी औषधे महत्वाची आहेत, तितकेच हालचाल न करणे देखील महत्वाचे आहे. बरे बरे, येतो आम्ही. नमस्कार. नमस्कार. म्हणजे बाबा, मुख्य काम त्यांना हलू न देणे हे आहे, समजले? आता जा, लक्ष ठेव. होय होय. अगो माई, अगो आता रडतेस कशाला? पायाचे हाड मोडले हो माझा, मी मोडलेले नाही. पण अगो, आणि तूच काय वाटते? आता मी काय जन्मभर अंथरुणालाच खिळून राहणार आहे असे वाटते आहे का तूस? बाई माझे, हे काय बोलणे झाले का तुमचे? झाले. या गंगेला ही यमुना मिळाली. पण सरस्वती कुठे दिसत नाही. लुप्त झाली की काय? नाही, डोळ्यामध्ये अश्रू देखील दिसत नाहीयेत हो. पण ताई काकू, आता 2 मास पाय अजिबात हलवायचा नाहीये. मग नाहीच हलवायचंय मोळी. तुमच्या सगळ्यांकडून सेवा करून घ्यायचे लिहिले आहे हो भाग्यात, म्हणून मोडलाय पाय. काय? हो ना. पण मला मात्र सुभद्रा वहिनींच्याच हातचे लागणारे सारे. काय वहिनी, चालेल ना? नाही, तसेही माझ्या इतका उरक असलेला दुसरे कोणी आहे का इथे? नाही, जरी कोणी असेल तरी मला मात्र तुम्हीच लागणार आहात सगळं करायला. शेंडीच्या वेळची भरपाई. काय रे बाबा? पाहतेस ना माई, पाहतेस ना? अगो, तंगडे तुटले, पण हिचे? हो, पण जीभ नाही मोडली. बरं बरं, आता काय हवे आहे महाराणींना? मला वाटते दादा स्टार केली पाहिजे. हो. केलीस तू तार, आणि आला लगेच तो इथे. नाहीतर काय, बाळन भटजींच्या बाबतीत तार केली होती त्याला. आला तर नाहीच, साधे 2 ओळींचे टपालही नाही धाडले त्यांनी. काही नाही,
राजा राणीच्या संसारातून दादाला वेळ आहे कुठे आपल्यासाठी? विसरलाच आहे तो आपल्याला. नाही तर काय. काका आणि काही वाढू? पुरे. बाळंबटजी गावी निघाले आहेत सीतारामास उशिराच मिळाली. नाहीतर आम्ही तातडीनेच निघालो असतो. हो, म्हणजे नेमके असे काय कारण घडले त्यांचे एकाएकी निघून जावे वाटण्यासारखे? खरे सांगू रमावणी, काहीही घडले नाही. अगो बाई. असे पहा, भाऊसाहेब होते तोवर मनीच्या साऱ्या गोष्टी ते भाऊसाहेबांपाशी बोलत असत. फारच लोभस मैत्र होते दोघांचे. परंतु भाऊसाहेबांच्या नंतर त्यास तसे जीवाभावाचे कुणी राहिले नाही. त्यातून घराची सारी जबाबदारी अंगावर, त्यात पुन्हा विठू काकांचा आडमुठा करतेपणा, माधवरावांची नाशकास झालेली बदली, माधवरावांचा जीवावरचा आजार, पुन्हा धुळ्यास झालेली बदली, या साऱ्या गोष्टींमुळे जीवाची फार घुसमट होत असेल. होय, बरोबर आहे. घरातील वडील बायकांची अपेक्षा होती की आम्ही त्यास थांबवावे, परंतु माधवराव त्या क्षणी त्यास जाऊ देणेच शहाणपणाचे होते. थोडा बदल मिळाला, विसावा मिळाला की आपोआप घराची ओढ लागेल त्यास. आणि नीतिमत्तेत वाढलेले हाड आहे ते. भाऊसाहेबांच्या पश्चात घेतलेली जबाबदारी शेवटपर्यंत निभावतील ते. मात्र त्यांची खुशाली पुसणारे एखादे पत्र तुमच्याकडून जावयास हवे, हे वेगळे सांगावयास नको. होय, आम्ही ते पाठविणारच आहोत. बरे काका, वासुदेव बळवंत फडक्यांना अटक झाली तर त्यांचे कोणी वकील पत्र घेतले आहे का? अहो, राजद्रोहाचा आरोप आहे त्यांच्यावर. फाशीची शिक्षा अटळ आहे. सारे पुरावे भक्कम आहेत. विद्रोह, बंड, मनुष्यवध आणि लुटालूट असे चारही बाजूने फडके कोंडीत सापडले आहेत. त्यांचे वकील पत्र घेण्यास पुण्यातील एकही वकील पुढे आलेला नाही. एकतर त्या वकिलाकडेही संशयी नजरेनेच पाहिले जाणार, आणि दुसरं म्हणजे खटला म्हणून त्यांची बाजू अगदीच कमकुवत आहे. परंतु हे बंड फसणार आहे, त्या मार्गाने जाऊ नका असे आपण त्यांना कळवळून सांगितले, पण फडक्यांनी ऐकले नाही आणि आजची परिस्थिती उद्भवली. असे असले तरी आपण त्यांच्याकडे पाठ फिरवू शकत नाही. त्यांचा मार्ग चुकीचा असला तरी ही देशहिताची कळकळ खरी होती आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या साऱ्यात उडी घेतली. आज ते फसले आहेत, एकटे पडले आहेत. जग काहीही म्हणो, परंतु आपण त्यांच्या पाठीशी उभे राहावयासच हवे. होय, खरे आहे माधवराव. काका, त्यांचे वकीलपत्र घेईल असा एक वकील आहे. कोण? दुर्गे, अगो बरे झाले आलीस. ताईंचे पान वाढून ठेवले, जरा घेऊन जाशील त्यांच्या खोलीत? माई, ताई काकूंपाशीच बसले होते मी. त्यांना म्हटले जेवणाचे पान घेऊन येते म्हणून. तशा म्हणाल्या सुभद्रा काकूंच्या हाती धाडून दे. अगो बाई, खरे की काय? बरे बरे. सुभद्रा वहिनी, तुम्ही घेऊन जाता का पान? अगो, आता हातात काम आहे ना माझ्या, ते टाकून जाऊ का? दुर्गे, तूच जा बाई पान घेऊन. अहो, असे काय करताय सुभद्रा वहिनी? आणि मला काय वाटते ठाऊक आहे का? मला वाटते
ताईंना काहीतरी खाजगीत बोलावायचे असेल तुमच्याशी, म्हणून मुद्दाम निरोप धाडला ना. नाहीतर जेवणाचे पान काय कुणीही नेले तरी काय फरक पडतोय. माई नाही, तू खरोखरच भोळी आहेस हो का भोळेपणाचं आवडतेस काय गो? आणि काही नाही गो, त्या ताईचे काही खाजगी काम वगैरे नाही हो माझ्याकडे, लिहून देते तुला हवे तर. काही नाही, मला ना नुसते राबवून घ्यायचे, दुसरे काय. आणि माई तूच ना हे पक्के ठाऊके. कमाल करता तुम्ही सुभद्रा वहिनी. खरे सांगू का, ताईंना या क्षणी खूप म्हणजे खूप वेदना होत आहेत एवढेच मला कळते. आणि अशा वेळी तरी मी मान अपमानाच्या गोष्टी नाही करणार. तुम्हाला न्यायचे नसेल तर तसे सांगा, मी घेऊन जाते. बाई इथे ना कोणी कोणाचा शब्द खाली पडू देत नाही हो. द्या देते पान दे. वहिनी अहो जेवणाचे पान आहे हे, थोडे प्रेमाने थोडे चांगल्या मनाने नेले तर बरे वाटेल हो त्यांना. अगो तर विष का कालवणार आहे मी त्यात? वहिनी अहो प्रेमाने काय म्हणाले मी. माई अगो देतेस का माझ्याकडे पान? मी ते घेऊन जाते आणि ताईस माझ्या हाताने भरवते. अजून कुणाला भरवू? काय गो दुर्गे, तुला भरवू का? नाही, नको. गोड वाटेल माझ्या हातनं खाऊन. काय गो देतेस पान? नेऊ ना? द्या चल भरवते हो, अख्ख्या भाड्याला भरवते. द्या घ्या. दुर्गे, स्वभावाला औषध नाही म्हणतात ना, तेच खरे. काका, त्यांचे वकीलपत्र घेईल असा एक वकील आहे. कोण? वासुदेव गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काका. माधवराव, काका, आम्ही जातीने सारी टिपणे करून देऊ, हवे तर कायद्याचा कीस काढू, परंतु आपण वासुदेव बळवंत फडक्यांना या फाशीपासून वाचवावयासच हवे. बरे, मी तयार आहे. दाखले मालक, मोरेश्वरांच्या घरची पुढची बाजू पेटली आहे. काय? अगो बाई, अहो